तर नमस्कार बहिणींनो, माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला लय आवडणार बरं का. तुम्ही म्हणतानच की ताई एकच नंबर व्हिडिओ झालाय, मला कमेंट करून सांगता इतकाच भारी व्हिडिओ आज आपल्याला बनवायचा आहे. तुम्हाला आता माहिती आहे नवीन नवीन काही पण फॅशन येते का नाही, काही फॅशन येते नवीन. आता म्हणजे काही आपण करत असतो बघा, आपण आता गळ्यातलं नवीन नवीन लेटेस्ट गळ्यातलं गाठून घालत असतो किंवा बांगड्या नवीन नवीन बनवून घालत असतो. तसंच आपल्याला आज एक असली मस्त आणि एकदम नवीन लेटेस्टची वस्तू बनवायची आहे. आणि ती कशी बनवायची ती पण मी तुम्हाला सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि ती बनवल्याच्या नंतर ती तुम्ही रोज वापरू शकते, कधी कधी बाहेर जाताना सुद्धा वापरू शकते, कोणत्या कार्यक्रमाला जायचं आहे आपल्याला त्या टाईमला सुद्धा तुम्ही वापरू शकते, किंवा आता घरी आपण बनवायची म्हणल्यावर घरी सुद्धा वापरू शकते. एकदम नवीन लेटेस्टची वस्तू मी बनवणार आहे आज तुमच्यासाठी खास. तर त्यासाठी आपण सामान घेतलं ते मी तुम्हाला सामान सांगते. त्यासाठी आपण काय घेतलं माहिती का, हे लोकरी घेतल्यात नवीन नवीन 2 लोकरी घेतल्यात मी. आणि आपण घेतला एक इथं लब्बर, जो आपण केसांना लावत असतो ना, तो लब्बर म्हणजे असं कोणताही कलर असू द्या, कोणताही लब्बर असू द्या, फक्त सुती लब्बर पाहिजे तो, जेणेकरून ना तर तुटला नाही पाहिजे. आता लब्बरमध्ये पण बरेच फरक असतात, तुम्हाला आता माहिती की असं नाही का, म्हणजे जो काची लब्बर असतो तो बघा असा लावा लागला ना का लगेच तुटून जातो. आपल्या त्या प्रकारचा लब्बर नाही पाहिजे, आपल्याला असंच पाहिजे कॉटनमधनं, म्हणजे जेणेकरून आहे ना हा लब्बर तुटला नाही पाहिजे. आणि ह्या लब्बरपासनं फक्त ह्या एका लब्बरपासनं आपल्याला अशी एक मस्त वस्तू बनवायची नाही, एकदम नवीन लेटेस्टची वस्तू बनवणार आहे मी. तर चला आपण करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ती वस्तू मी काय बनवली ती पण तुम्हाला लगेच कळणार. आणि वस्तू बनवताना बघितली ना तर तुम्हाला लगेच ती वस्तू बनवायला पण येणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं लोकर घेतली, दोरा घेतला, आणि आपल्याला एक सुई पाहिजे. तर ही सुई आहे ना अशी गोदड्या शिवायची ती सुई नाही बरं का, तुम्ही बघू शकताय. तर ही सुई विणकाम जी आपण करत असतो ना ते जी सुई आहे, विणकामची सुई. ह्याला नंबर बी असतात, किती बी नंबर असले तरी चालते. आता ही 16 नंबरची, कितीही नंबरची असली सुई तरी चालते. तर ही अशी विणकामातली सुई घ्यायची आपल्याला. आणि लवकर एक असली तरी चालते, पण मी इथं 2 कलरचे घेतलेत आणि एकच लब्बर पाहिजे आपल्याला. तर चला बनवू आपण. त्यासाठी ना मी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, माझा हा आवडती कलर आहे बरं का. ह्याला गुलाबी म्हणतात, कोण राणी कलर म्हणतात, पण राणी कलर सारखाच हा राणी कलरच म्हणतात ह्याला. तर हा कलर माझ्या आवडीचा आहे म्हणून मी हा पहिल्यांदा घेतला आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ह्या लबराला आहे ना असं बांधून घ्यायचं आहे. तर हे असं बांधायचं आहे, एक गाठण द्यायची फक्त ह्याला. आणि दोरा हा जो शिल्लक राहतो ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. गाठण मारल्याच्या नंतर आहे ना जो हा दोरा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे ह्या साईडचा. तर घेतला आपण कट करून. तर चला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, हा दोरा असा गुंडवून घ्यायचा आपल्या हाताला, आणि ही अशी सुई घ्यायची, ह्याला असं फिरवून घ्यायचं. हे असं फिरवायचं, एकदाच फिरवायचं बरं का आपल्याला. हे असं एकदा फिरवायचं, परत ह्या लब्बरच्या आतमधून ह्याला घ्यायचं आणि परत हेकडून असं वडायचं. आणि वडल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, हा जरा हातातला दोरा आहे ना थोडा ढिल्ला सोडायचा. तर आता इथं हे असं करून घ्यायचं आपल्याला, 1 आणि 2. आता तुम्हाला जर जवळ दिसत नसलं तर आता मी नीट दाखवते तुम्हाला. आपल्याला फक्त इकडून असा दोरा घ्यायचा आहे आणि हे लब्बरमधून असं बाहेर काढायचं आहे. तर इथे 3 दोरे होतात. त्यानंतर हा एक दोरा घ्यायचा, ह्या 2 ह्याच्यातनं बाहेर काढायचा, आणि परत अजून एक दोरा घेऊन ह्या 2 ह्याच्यातनं बाहेर काढायचा. परत असंच करत राहायचं. परत इथं 3 दोरे झाले बघा. परत हे 2 ह्याच्यातनं बाहेर काढायचा, आणि हे अजून एक घेऊन 2 ह्याच्यातनं ही अशी डिझाईन तयार होती. तर ही अशी डिझाईन आहे ना आपल्याला इथपर्यंत आणायची, इकडून अशी करत करत डिझाईन इथवर आणायची. तर चला आपण अशी डिझाईन करून घेऊया सगळीच. त्यानंतर जर तुम्ही बघताना ही वस्तू असली भारी होती ना, लय भारी वस्तू होती. फक्त तुम्ही नीट बघा तर तुम्हाला दिसलं असेल. तर डिझाईन ही एकदम सोपी आहे बरं का, काही अवघड नाही. एकदम सोपी पद्धतीची डिझाईन दाखवली मी तुम्हाला. आणि तुम्हाला थोडी तोपर्यंत डिझाईन नीट नाटकी दिसणार नाही बरं का, पण हा लब्बरला पूर्ण एकदम
गोल अशी आकाराची डिझाईन ही केली ना तयार, मग तुम्हाला एकदम दिसायला पण डिझाईन छान वाटणार ती, आणि तुम्हाला डिझाईन ती आवडणार पण, आणि तुम्हाला बनवायला सुद्धा एकदम सोपी डिझाईन आहे ही. म्हणून मी अशी डिझाईन दाखवली तुम्हाला की तुम्हाला सुद्धा येणार. तुम्ही एकदा जरी घेतली नाही बनवायला वस्तू तरी तुम्ही एकाच ह्याच्यात बनवणार पण. फक्त आपल्याला जसं मी सांगितलं ना तसंच एकसारखं करत राहायचं. तर चला हे आपण असं गोल डिझाईन करून घेऊया. तर आता आपली डिझाईन पूर्ण होत आली आहे बरं का. पूर्ण लब्बरला आपली डिझाईन होत आली, थोडीशी राहिली फक्त. आता तुम्ही बघू शकताय इतकी डिझाईन झाली तर किती छान दिसायला लागले. अजून तर पूर्ण डिझाईन व्हायची आपली, तोपर्यंत ही वस्तू एकदम भारी सुपर दिसायला लागली बरं का. फक्त तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे ही डिझाईन आपल्याला विणून घ्यायची. एकदम थोडासा लब्बर राहिलाय बघा, आणि जरा ना असं दाट एकदम दाटसर आपल्याला विणकाम करायचं आहे, म्हणजे ना त्यातला लब्बर आपल्याला दिसाय नको. आता कोणत्याही कलरचा तुम्ही लब्बर घ्या बरं का, पण ते असं एकदम दाट डिझाईन केली ना आपण तर तो लब्बर आपल्याला दिसतच नाही, म्हणजे असं दिसताना चांगलं वाटणार नाही बाहेर लब्बरचा कलर दिसला तर. त्यामुळं व्यवस्थित आपल्याला असं विणून घ्यायचे. आता कुठलाही लब्बर दिसत नाही, तुम्हाला दिसत असेल फक्त इथं दिसतोय. जवळ लब्बर दिसतोय ना तोपर्यंत आपल्याला असंच विणकाम करून घ्यायचे या प्रकारे. तर ती डिझाईन आपल्याला हे संपलं ना तर आपल्याला हितवर डिझाईन घ्यायची. हे एवढा गॅप दिसतोय हे भरून काढायचं आहे. ही डिझाईन हितवर घ्यायची आपल्याला. लब्बर आता दिसायचा बंद झालेला आहे आपला, लब्बर दिसत नाही, पण आपल्याला ती डिझाईन जिथवर सांगितली ना मी तिथवर घ्यायची, म्हणजे दिसताना छान दिसतं. तर तुम्हाला वाटण बरं का आपण जे ताटावर पडदा नाहीत का टाकत ते बनवतोय का काय, तर ते बनवत नाही बरं का. कारण की तुम्हाला वाटलं असं आता डिझाईन तर तशीच वाटते, आपण ताटावरचा पडदाच केलाय का काय, तर नाही अजिबात तसं काही नाही. आपण हे ताटावरचा पडदा केलेला नाही आहे. त्यामुळंच मी तुम्हाला म्हणलं व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नेमकं मी काय बनवलं आहे. नाही तर बरेच बहिणींना वाटन की ही ताटावरचा पडदा आहे आणि बघणार नाहीत ते आपण जी वस्तू बनवली ती त्यांना बघायला सुद्धा भेटणार नाही. त्यामुळं व्यवस्थित एकदम पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल मी काय बनवलं आहे ते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथवर बनवून झाले तर हा दोरा इतका असा बाहेर काढायचा, एवढा बाहेर काढायचा. त्याच्यानंतर आहे ना इथनं कट करून घ्यायचा आहे, आणि असा हा वेगळा कलर जरा घेतला आहे मी, तो कलर आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे. हे असा जोडायचा. झालेला आता आपला जोडून इथं आपल्याला काय करायचं आहे, गाठण मारून घ्यायची फक्त एक. आणि वाटलं लयच नाजूक झाली तर अजून एक गाठण मारून घ्या, म्हणजे जेणेकरून काय होईल हे सुटणार नाही अजिबात. तर आपल्याला हा दोरा कट करायचा आहे, आणि ह्या साईडचा पण दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि हे ना हे तर आपल्याला सुई परत टाकायची, आणि हे परत आपल्या हाताला दोरा गुंडवून घ्यायचा आहे, आणि असं जवळजवळ घेऊन झाला बारका दोरा. तर आता आपल्याला काय करायचं, आपण हे लब्बरमध्ये टाकून विणत होतो, आता आपल्याला लब्बरमध्ये नाही टाकायचं. तर परत आपल्याला असा हा दोरा घ्यायचा आहे, आणि इथं जी साखळी तयार झाली ना तुम्ही बघू शकताय ही साखळी तयार झाली, तर साखळीतनं आपल्याला घ्यायचे. तर एकच साखळी घ्यायची आपल्याला, 2 साखळी असतात बरं का. तर ही आतल्या साईडची ही बाहेरच्या साईडची, तर आतल्या साईडच्या साखळीतनं आपल्याला हा दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि जी आपण आता डिझाईन केली ती सेम तशी डिझाईन आपल्याला इथं बी करायची. तर साखळीतनं दोरा घ्यायचा आहे आपल्याला परत, पहिलं 2 ह्याच्यातनं काढायचं परत 2 ह्याच्यातनं काढायचं.
एका साखळीतनं का घ्यायचं म्हणजे व्यवस्थित डिझाईन आपली तयार होईल. दोन्ही साखळीतनं घेतल्यावर डिझाईन चांगली दिसणार नाही. त्यामुळं अलीकडच्या साखळीतनं फक्त आपल्याला हा दोरा बाहेर काढायचा आहे. तर बघा कलरचं कॉम्बिनेशन पण खूप छान दिसायला लागले. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ही डिझाईन ह्या दोऱ्याने ना परत इकडून ही दोरा आणूस तर विणून घ्यायची. तर चला आहे आपण अशीच विणून घेऊ ह्या दोऱ्याने पण ही डिझाईन. तर आता आपण झाले आपला एक वेड्या देऊन ह्याला विणून आलो इथं ह्या कलरपर्यंत. पण आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला जर इथनं पुढे आहे ना दुसरा कलर कोणचा जोडायचा असला ना तर तुम्ही जोडू शकताय. आता मी दुसरा कलर जोडणार नाही, मी हाच कलर वापरणार आहे पुढं पण. तर आपल्याला काय करायचं आहे, अजून एक वेळा आपल्याला तसंच बनवून घ्यायचं आहे. तर आता आपलं झालं आहे बरं का ही की पट्टी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथनं जर तुम्हाला दुसरा कलर जोडायचा असला ना तर तुम्ही दुसरा कलर पण जोडू शकताय. तर मी दुसरा कलर कोणचा जोडणार नाही, हाच कलरचा पूर्ण येडा हितवर देणार आहे. तर चला आपण हे आत्ता विणलेलं ना तसंच विणून घेऊ अजून एक येडा. आपलं सगळं विणून झालं आहे बरं का. तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे जे दिसत आहेत ना हे होल, त्यात आपल्याला इकडून असा एक दोरा घ्यायचा आहे, ह्यातनं बाहेर काढायचं आहे. परत इकडून असा दोरा घ्यायचा आहे, ह्यातनं बाहेर काढायचं आहे. हे असंच दोरा बाहेर काढत राहायचं फक्त ह्यातनं. लगेच आपल्याला असं आपल्याला 8-9 वेळा घ्यायचा आहे बरं का दोरा. तर इथं मी 9 वेळा दोरा घेतला आहे. आणि मग आता आपल्याला ह्यातनं बाहेर काढायचं आहे, ती बी एकदाच. तर ही आपली अशी डिझाईन तयार होती. तर 9 वेळा मी दोरा ह्यातनं बाहेर काढला आहे बरं का. आता आपल्याला अजून एकदा हे असं इथं करायचं आहे. तर आता आपण 2दा असं केलं आहे. आता परत आपल्याला काय करायचं आहे, अजून दोरा घ्यायचा आहे आणि लगेच ह्याच्या शेजारी ह्या होलातनं 9 वेळा दोरा आपल्याला असं बाहेर काढायचं आहे. किती वेळा? 9 वेळा. असं 9 वेळा दोरा बाहेर काढला ना त्याच्यानंतर एकदम मस्त डिझाईन तयार होते बरं का त्याची. हे बघा. आणि हा दोरा ह्या 9 दोऱ्यातनं एकदाच बाहेर काढायचा सगळा. हे असं 9 दोऱ्यातनं एकदाच बाहेर काढायचं आहे. तर चला आपण असंच पूर्ण करून घेऊया ही. आता आपली डिझाईन सगळी होत आली बरं का. आणि दिसताना तर असली भारी डिझाईन दिसते ना, तुम्ही बघू शकताय बरं का. तर आता आपली सगळी डिझाईन तयार करून झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हा जो दोरा शिल्लक राहतोय ना तर ह्या दोऱ्याला अगोदर इथनं कट करायचा आणि हा दोरा आहे ना, हा दोरा त्या ह्या दोऱ्यातनं बाहेर काढायचा इकडं असा. आणि मग इथं अशी गाठ मारायची आणि हे बी कट करून घ्यायचं. तुम्हाला मी खाली ठेवून दाखवते म्हणजे मस्तपैकी तुम्हाला दिसन काय वस्तू बनवली आपण ती. तर दिसली का तुम्हाला ही काय वस्तू बनली. तर मी तुम्हाला ह्या वस्तूचा वापरसुद्धा करून दाखवते. तर चला आपण ह्या वस्तूचा कसा वापर करायचा आहे ना ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता जी आपण वस्तू बनवली ती किती सुंदर दिसायला लागली. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता बरेच वेळेस तुम्हाला तर माहिती अशी फॅशन्स निघाली की ज्या टायमिंगला आपल्याला केस मोकळे सोडायचे असेल त्या टायमिंगला आपण केस मोकळे सोडतो, ज्या टायमिंगला बांधायचे असेल त्या टायमिंगला बांधतो. तर आता माझे केस तर मोकळे आहेत आणि मी त्या केसांना कशी बांधून दाखवते ते बघा तुम्ही. तर हे अशा प्रकारे आपले केस बांधून घ्यायचे ह्याने. तर किती छान असा हा लब्बर आपल्या केसांना बसलाय बघा आणि दिसायला पण एकदम सुंदर आणि एकदम ॲक्टिव्ह दिसतोय बघा. तर हे असे आपण केस सहजच बांधू शकतोय बरं का. आणि त्यानंतर आता आपण बाहेर कुठं गेलोय आणि आपण केस बांधलेत आणि आता आपल्याला केस मोकळे सोडायचे असेल तर तुम्ही तर बरेच ठिकाणी बघत असतात की आता पोरी काय करतात, केस जर मोकळे सोडले ना तर ते हातात लब्बर घालतात. जे केसाचे लब्बर असतात ते हातात घालतात. तर आता आपण जर हा लब्बर केसाला लावलाय तर आपण हातात सुद्धा वापरू शकते आणि केसात सुद्धा वापरू शकते. तर आता आपण केसात वापरताय कसा हा दाखवलाय मी हे लावून तुम्हाला केसांना, पण आता हातात सुद्धा दाखवते. तर ह्या प्रकारे आपल्याला हातात सुद्धा आपण हे लावू शकते.
आणि किती छान दिसतंय दिसताना पण बघा. कारण की तुमच्याकडे जर जसे ड्रेसचे मॅचिंग जर कलर असतील आणि त्या कलरचं जर तुम्ही हे लब्बर बनवले ना तर तुम्हाला ड्रेसवर सुद्धा तुम्ही असं हातात घालू शकताय. कारण की आता तुम्ही बघत असाल जे लब्बर केसाचे आपण हातात घालतो ते आता ब्रेसलेट म्हणून वापरायला लागलेत आणि एकदम नवीन लेटेस्ट निघालं हे की हातात असं हे बांधायचं किंवा लब्बर लावायचा आणि दिसताना पण एकदम छान दिसतं बरं का. असं कुणाला वाटतच नाही की तो डोक्यांचा केसांचा लब्बर आहे, असं वाटतं की ब्रेसलेटच आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. आणि आता आपल्याला स्वयंपाक जर करायचा असेल तर आपण लगेच हे असे आपले केस घेऊन आपले ह्याच हातातनं हा लब्बर आपल्या केसामध्ये आपण लगेच लावू शकते. तर बघा लगेच लावला पण आपण केसामध्ये. तर कसा वाटला तुम्हाला हा लब्बर जो मी लब्बरापासून एकदम लेटेस्ट नवीन स्टाईलचा नवीन लेटेस्ट लब्बर मी बनवून दाखवलाय तुम्हाला, तो पण लोकरीपासून आणि एकदम मस्तपैकी विणून दाखवलाय. तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.